नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त आहात ना? तर इट्स मी माधवी चॅनलवरती तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. तर नवीन असताल तर प्लीज अगोदर सबस्क्राईब करा आणि प्लीज अगोदर सबस्क्राईबच करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे अख्खा मसूरची रेसिपी. तर अख्खा मसूर कसा बनवला जातो तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी सांगणार आहे. तर सुरुवातीला तुम्ही बघितलंच असेल, एकदम कलरफुल अशी ही भाजी दिसत होती. काय करायचं मंडळी? तर काय करायचं, अख्खा मसूर ना आपल्याला सहज किराणा दुकानामध्ये किंवा कडधान्यांचं दुकान असतं तिथं आपल्याला भेटून जाईल. हा मसूर आणायचा आपल्याला दुकानातनं आणि संध्याकाळी जेवढा आपल्याला म्हणजे प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात घ्यायचं. तर मी इथे 1 वाटी मसूर भिजत घातला होता संध्याकाळी. तर साधं पाणी आपलं जे रूम म्हणजे आपण जे भरून ठेवलेलं असतं ते पाणी घ्यायचं आणि त्यामध्येच ना रात्रभर आपल्याला ना अख्खा मसूर भिजत घालायचा. म्हणजे काय होतं ना, छान भिजतो आपला अख्खा मसूर रात्रभर. आणि सकाळी मग काय करायचं, कुकरला शिट्टी 1 किंवा 2 घ्यायच्या शिट्ट्या कुकरमध्ये आपल्याला लावायचं आहे डब्यामध्ये. तो स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. आपल्याला दुसरं काहीच टाकायचं नाही आहे किंवा कोणी कोणी हळदही टाकतं, पण मी फक्त आणि मीठ टाकते. तर आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि कुकरला 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2च्या वरती जास्त शिट्ट्या काढायच्या नाहीत, कारण काय होतं ना, जास्त जर आपण शिट्ट्या काढल्या ना तर आपण जसं डाळ आपली होती ना त्या प्रमाणात आपला मसूर शिजला जाईल आणि त्याच्यामुळे अख्खा मसूरची म्हणजे भाजीच आपल्याला वाटणार नाही खायला. तर आता इथं कुकरला मी लावून घेतले, तोपर्यंत शिट्ट्या होत्या. आता इकडं मसाल्याची तयारी करून घ्या. तर मसाल्यासाठी काय घेतलेलं आहे, खोबरं, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर. तर हे सगळे साहित्य घेतलेलं आहे मी. आणि हे बघा, आपला आता अख्खा मसूरही आपला शिजून गेलेला आहे. हे बघा, जास्तही शिजला नाही आणि कमीही शिजलेला नाही, मीडियम साईजचा आपला हा मसूर शिजलेला आहे. तर आता इकडे मसालाही तयार झालेला आहे. जे सगळे मसाले होते ते भाजून घेतले आणि मिक्सरला अशा प्रकारे फिरून घेतले, त्याची पेस्ट करून घेतली मसाल्याची. आता कढईमध्ये आपल्याला 1-2 मोठ्या आपले कॅटलीतली जी तेलाची पळी असते त्या पळीनं 2 पळ्या आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मोहरी, जिरं टाकायचं आहे. कोणी कोणी खडा मसालाही टाकतो, तर मी काय तेवढं टाकलेलं नाही आहे. तर मोहरी जिरी तडकली की आपल्या त्यामध्ये हा पेस्ट करून मसाला जो वाटून घेतलेला होता कांदा, लसूण, टमॅटोचा, तो टाकून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला ना हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे ना एकदम किती छान, म्हणजे लालसर होईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. आता मसाला पूर्णपणे भाजलेला आहे. आता त्यामध्ये आपण टाकूया आपले जे मसाला डब्यातले मसाले असतात ते. तर गरम मसाला टाकलेला आहे, थोडासा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे, थोडीशी हळद टाकलेली आहे आणि जर आपल्या घरात जर गरम मसाला आपण जो बनवतो हा काळा मसाला, तर तोही थोडासा किंचितसा टाकून घ्यायचा आहे. तर जास्त मसाले काही टाकायचे नाही, जे आपल्या घरात अवेलेबल आहेत तेच मसाले आपल्याला टाकून घ्यायचे. हा अख्खा मसूरचा स्पेशल असा हा मसाला नसतो, कारण कसं होतं, दुसऱ्या भाज्यांचे मसाले असते, पनीरचं असतं, मिसळचं असतं, पावभाजी, पण अख्खा मसूरचा मसाला नाही आहे. त्याच्यामुळे जे घरात आपले आहेत तेच मसाले टाकायचे. तर मसाला पूर्णपणे एकत्रित करून घेतलेले आहे आणि जे अख्खा मसूर आपण शिजवून घेतलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी होतं. आता ते पाणीनं ह्या मसाल्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाण्यामध्ये आपल्याला एकत्रित करून सगळे मसाले करून, कारण काय होतं ना, आपण जे कोरडे मसाले टाकले ते त्याच्या गुठळ्या होतात आणि ते पूर्णपणे एकत्रित होत नाही. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपल्याला चांगला मसाला असा शिजवून घ्यायचा आहे. आणि नंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ थोडंसं किंचितसं टाकायचं, कारण कसं होतं ना, आपण अख्खा मसूर जो शिजवताना टाकलेलं होतं त्यामुळे मसाले भाजताना आपण थोडंसं मीठ टाकायचं, कारण कसं होतं ना, जास्त मीठ टाकलं खरट होण्याची शक्यता असते. नंतर अजून थोडंसं गरम पाणी केलं आणि थोडंसं गरम पाणी टाकून घेतलं 1 वाटीभर, कारण पाण्यामध्ये ना अजून आपल्याला हा मसाला शिजून द्यायचा आणि जो मसूर आपण वाफवून घेतलेला होता तो जरा थोडा शेवटी टाकायचा. कारण काय होतं ना, जर अगोदरच टाकला ना तर अजून गाळ असं शिजण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे शेवटी आपल्याला हा मसूर टाकून घ्यायचा आहे. टाकून घेतल्यानंतर पूर्ण एकत्रित आपल्याला करून घ्यायचं आहे आणि आपल्याला जर थोडं एकदम रस्सा भाजी पातळ पाहिजे असेल तर पाणी टाकू शकतो किंवा घट्ट पाहिजे असेल तर अशा प्रकारेच ठेवू शकतो. तर अख्खा मसूरची भाजी ना घट्टच असते, जास्त पातळ नसते. आपल्याला चपाती किंवा भातासोबतही खाऊ शकतात. अशा प्रकारे ही भाजी बनवायची आहे. तर ढाब्यावर भेटते तशाच प्रकारची ही भाजी बनली आहे, एकदम छान आणि अगदी म्हणजे वास तर इतका छान येते आणि खायलाही चविष्टच आहे. कारण मी ह्याच्या अगोदर पण 1-2दा केलेली होती, त्याच्यामुळे मला 100% गॅरंटी आहे की ही चांगलीच झाली असेल.
तर तुम्हाला पण रेसिपी माहिती नसेल आणि तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ आला असेल, तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून बघा. नक्कीच तुम्हाला आवडेल आणि खायलाही आवडेल, घरातल्यांनाही आवडेल. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचं मनापासून आभारी आहे.